नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र सीईटी सेलनी आपल्या वेबसाईटवर एक अत्यंत महत्त्वाचा डाटा प्रकाशित केलेला आहे, त्याविषयी डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमका तो डाटा आहे की महाराष्ट्रामध्ये 2023 आणि 2024 या दोन अकॅडमिक इयरमध्ये MBBS साठी, BAMS साठी, BDS साठी, त्याचबरोबर BHMS साठी, फिजिओथेरपीसाठी किती ॲडमिशन झालेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी विभागवार मुलांचे ॲडमिशन किती, त्याचबरोबर मुलींचे ॲडमिशन किती, हा संपूर्ण डाटा आपल्या वेबसाईटवर दिलेला आहे। या डाटाविषयी आपण डिटेल डिस्कशन पाहणार आहोत। हा डाटा देण्यामागचं कारण आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी किती डॉक्टर्स त्या ठिकाणी निर्माण होत आहेत। WHO जर आपण स्टँडर्ड बघितलं तर 1000 असा त्याचा स्टँडर्ड आहे आणि महाराष्ट्राचा जर आत्ता आपण गूगल सर्च केला तर 1603 म्हणजेच महाराष्ट्रामधील डॉक्टरांची जी काही संख्या आहे ती अतिशय चांगली आहे। शासनाने सुद्धा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून महाराष्ट्र राज्यातील डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी बऱ्याचशा योजना जाहीर केलेल्या होत्या। जिल्हा तिथं सरकारी कॉलेज अशा प्रकारची सुद्धा एक योजना आहे, त्याद्वारे मागच्या वर्षी 7 ते 8 MBBS कॉलेजची वाढ महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली होती। येणाऱ्या काळामध्ये आणखी मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकतात। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी काही डॉक्टरांची संख्या वाढण्याचं कारण आहे, महाराष्ट्रामध्ये नीट UGचं जे काही हब नांदेड आणि लातूर या ठिकाणी झालेला आहे, त्याचा सुद्धा परिणाम महाराष्ट्रामधील डॉक्टर लाईनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या वाढीमध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो। MBBS सारखं किंवा मेडिकल फील्डसारखं नोबेल प्रोफेशन आपण त्याच्यामध्ये म्हणतो, याच्याकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल अतिशय चांगला असलेला आपल्याला पाहायला मिळतो। नेमका डाटा काय सांगतोय, महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला किती डॉक्टर आहेत, त्याचबरोबर 2023 मध्ये किती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये MBBSला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि 2024 मध्ये किती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये MBBSला ॲडमिशन घेतलेलं आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन पाहणार आहोत। त्याचबरोबर BAMS, BHMS, BDS अगदी फिजिओथेरपीपर्यंतचा जो काही डाटा आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण डाटा त्या ठिकाणी पाहू शकता। आता नीट रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी कुठे कुठे ॲडमिशन घेतात, तर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी काही विद्यार्थी मार्क्स चांगले असतील तर स्टेट कोट्यामध्ये, म्हणजे स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेस, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतात। त्याचबरोबर काही विद्यार्थी ऑल इंडिया कोटामध्ये सुद्धा ॲडमिशन घेण्यासाठी पार्टिसिपेट करतात। त्याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट, त्याचबरोबर जेवढ्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत ज्याच्यामध्ये एम्स आहे, जिपमर आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, अशा ज्या काही महत्त्वाच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील काही विद्यार्थी दरवर्षी ॲडमिशन घेतात। त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, संपूर्ण देशभरामध्ये MBBS साठीच्या 51 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ॲडमिशन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर काही विद्यार्थी आहेत जे अदर स्टेटमध्ये सुद्धा ॲडमिशन घेतात MBBS साठी, त्याच्यामध्ये विशेषतः कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल, अगदी झारखंडपर्यंत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। तर काही विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील असे आहेत जे नीटचा रिझल्ट लागल्यानंतर जर त्यांचा स्कोर कमी आला असेल किंवा या ठिकाणी महाराष्ट्रात ॲडमिशन होताना त्यांना दिसत नसेल आणि बाहेरच्या राज्यातील जे काही बजेट आहे किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीचं जे काही बजेट आहे त्यांना परवडत नसेल, तर असे विद्यार्थी ॲब्रॉडमध्ये सुद्धा MBBS करण्याचा पर्याय त्या ठिकाणी निवडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये विशेषतः विद्यार्थी रशिया, जॉर्जिया, किर्गिज, कझाक, बांगलादेश, फिलिपिन्स अशा देशांची निवड त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजेच डॉक्टर होण्यासाठीचे जे काही विद्यार्थ्यांचे MBBS ॲडमिशन घेण्याचं प्रमाण जे आहे महाराष्ट्रामध्ये, ते अतिशय मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या फील्डकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आता CET सेलनी जो काही डाटा आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे, हा डाटा स्टेट कोट्याचा आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 2023 मध्ये किती ॲडमिशन झालेत, म्हणजे किती विद्यार्थ्यांनी MBBSला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेतलेला आहे, असा संपूर्ण डाटा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण पाहूया 2023चा डाटा। नीट क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या 2023 मध्ये महाराष्ट्र राज्यातील नीट क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या होती 1,31,008 एवढ्या विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाय केलेलं होतं आणि टोटल MBBSला ॲडमिशन स्टेट कोट्यामध्ये 2023 मध्ये 7,324 एवढे महाराष्ट्र राज्यात स्टेट कोट्यामध्ये ॲडमिशन झालेले होते। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या आहे 4,012 आणि विद्यार्थिनींची संख्या आहे 3,312। अशा प्रकारे 2023चा डाटा आहे। आपण 24चा जर डाटा बघितला तर टोटल नीट क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या होती 1,42,829।
त्याच्यामध्ये टोटल MBBSला ॲडमिशन 2024मध्ये 8,141 एवढे झालेले होते आणि त्याच्यामध्ये मेल म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या 4,345 आणि विद्यार्थिनींची संख्या जर आपण बघितली तर 3,796 एवढी राहिलेली आहे. म्हणजे 23च्या तुलनेमध्ये 2024मध्ये 817 विद्यार्थी जास्त ॲडमिशन या ठिकाणी झालेले होते. याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 2024मध्ये बहुतांश MBBS गव्हर्नमेंट कॉलेजची सुरुवात त्या ठिकाणी झालेली होती आणि सीटसुद्धा वाढलेली होत्या. आता नीट 2025च्या सुद्धा अशाच प्रकारचा डाटा CETCL आपल्या वेबसाईटवर प्रकाशित करेल. यावर्षीसुद्धा काही कॉलेजेस वाढण्याची शक्यता आहे. नव्याने काही कॉलेजेस येऊ शकतात. विशेषतः प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे 2-3 वर्षापासून मान्यतेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत असे सुद्धा कॉलेज यावर्षी ॲड होऊ शकतात. याचा सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्यातच ॲडमिशन घेण्याचा पहिला प्रयत्न विद्यार्थ्यांचा असतो आणि अशा विद्यार्थ्यांसाठी जागा निर्माण करण्यासाठी सुद्धा शासन पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. असा संपूर्ण डाटा आहे. याच्यामध्ये तुम्ही BAMS, BDS, BHMS, BUMS अगदी फिजिओथेरपीपर्यंतचा संपूर्ण डाटा तुम्ही पाहू शकता. त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे. हा डाटा तुमच्यासोबत डिस्कस करण्याचा एकच हेतू आहे की कशा प्रकारे शासन पातळीवर प्रयत्न होणार आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन या ठिकाणी कशा प्रकारे आहे हे सुद्धा तुम्हाला त्यावरून लक्षात येणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. ते दोनच आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्या व्यतिरिक्त आमचे दुसरे कुठलेही नंबर नाहीत. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिस त्याचबरोबर ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.